तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे नेते के चंद्रशेखर राव यांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे आणि काही नेते या भागातले विशेषतः शेतकरी चळवळीतले त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. दक्षिणेतल्या राजकारणामध्ये एक विशिष्ट भडक असा रंग आहे, म्हणजे असा मोठे मोठे कटआउट्स लावायचे, पताका लावायचे आणि एक गावभर वातावरण निर्मिती करायची, अशी एक दक्षिणेतली पद्धत आहे. जुन्या लोकांना कदाचित आठवत असेल की तेलुगू देसम हा पक्ष जेव्हा NT रामाराव यांनी सुरू केला तेव्हा त्यांचे पौराणिक चित्रपटात ते नायक असताना काम केल्याचे मोठे मोठे कटआउट्स, राम, त्याच्यानंतर कृष्ण, त्याच्यानंतर विष्णू, अशा स्वरूपातले त्यांच्या ह्याच्यातले म्हणजे प्रत्यक्ष त्या कपड्यातले मोठे मोठे कटआउट्स तेव्हा हैदराबादमध्ये आणि त्या परिसरामध्ये लावल्या गेलेले होते. तेलुगू देसम पक्षाच्या सुरुवाती वेळेसची गोष्ट आहे. दक्षिणेमध्ये पण आपण बघत आलेलं तामिळनाडू असो किंवा कर्नाटक असो, अभिनेत्यांची अशी लार्जर दॅन लाईफ म्हणजे ते प्रतिमा तयार करण्यात येते. मग राजकीय नेत्यांनी पण तोच पायंडा उचलला. चंद्रशेखर राव कदाचित तेच छत्रपती संभाजीनगर मध्ये पण करू पाहत आहेत की संपूर्ण शहर किंवा शहराचे प्रमुख रस्ते गुलाबी रंगाच्या त्या पताका आणि त्यांचे मोठे मोठे पोस्टर्स यांना सजून टाकलेले आहेत. त्यांनी दिलेली जी घोषणा आहे ज्याच्यावरती आम्हाला हा आवर्जून व्हिडिओ करायचा की आपकी बार किसान सरकार, असं त्याच्यावरती त्यांनी टॅगलाईन म्हणजे आपकी बार मोदी सरकारला उत्तर म्हणून त्यांनी आपकी बार किसान सरकार असं दिलेलं आहे. किसान सरकार असा शब्द दिल्यामुळे बरेच शेतकरी नेते त्याला भुरळले आणि त्यांच्या पक्षामध्ये गेले. त्याच्यातले कितीतरी जणांना मी वैयक्तिक पातळीवरती ओळखतो, मला काही कुणावरती टीका करायची नाही, त्यांच्या राजकीय प्रवासाला शुभेच्छा. पण जी मांडणी के चंद्रशेखर राव यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करतोय त्या बाबतीत आमचे काही मूलभूत आक्षेप आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे रेवडी फुकटाफाकटीचं कल्चर आहे, शेतकऱ्यांना फुकट देतो, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवरती सूट देतो, शेतकऱ्याला गोठा बांधून देतो, शेतकऱ्याच्या पोरीच्या लग्नासाठी मदत करतो, ह्या सगळ्या ज्या फुकटाफाकटीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याला शरद जोशींनी शेतकरी संघटनेनं पहिल्या दिवसापासून विरोध केलेला होता. त्यामुळे मूळ जी घोषणा होती की भीक नको हवे घामाचे दाम, त्याचाच नेमका बळी ह्या कल्चरमध्ये जातो आहे. अशाच पद्धतीनं केजरीवाल यांनी सुद्धा आम आदमी पक्षाच्या सुरुवातीला नंतर सुद्धा हे फुकटाफाकटी, वीज फुकट देणे, पाणी फुकट देणे, ह्या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना काही सवलती देतो असं म्हणणे, ह्याच्यातून हे सगळे त्याच व्यवस्थेचा भाग बनतात की जी शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था आहे, शेतकऱ्याचं शोषण करणारी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे पहिला जो आक्षेप के चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष BRS भारत राष्ट्र समिती त्याचं आता नाव केलेलं आहे आणि त्यांची ती मजबुरी आहे की त्यांना तेलंगणाच्या बाहेर किमान 4 राज्यांमध्ये मतं 6% जास्त करायची, म्हणून त्यांनी लागून असलेला महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाड्यात लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांच्यावरती पहिलाच आक्षेप हा आहे की जर तुम्हाला आपकी बार किसान सरकार असं म्हणायचं असेल तर बाकी एरवी तुमचं रेवडी कल्चर काय चालायचं ते चालू द्या. ही सगळी जी समाजवादी पिल्लावळ आहे वेगवेगळ्या पक्षातली, अगदी भाजपमधली सुद्धा, की ज्यांना हे फुकटाफाकटीचं फार कौतुक आहे, लॅपटॉप वाटतो आणि मुलींना काय सायकली देतो, नितीश कुमारांनी मुलींना सायकली कशा दिल्या बिहारमध्ये ह्याचं एक काळ कौतुक केलं गेलेलं होतं. म्हणजे हे सगळे ही गोष्ट विसरतात की ज्या शेतकऱ्याच्या खिसामध्ये एरवी 1 लाख रुपये आले असते ते तुमच्या धोरणामुळे ते तेवढे आले नाहीत, काय लुटल्या गेल्या आणि त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये तुम्ही 5,000 रुपये मदत म्हणून टाकायला. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा खिसा तुम्ही 1 लाखाने कापला त्या शेतकऱ्याला मदत म्हणून, कौतुक म्हणून, अनुदान म्हणून, दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, काही नावाखाली म्हणून, गारपीट झाली म्हणून 5,000 रुपये द्यायला. पण हा प्रश्न ठामपणे विचारायला पाहिजे ना. आता BRSच्या नेत्यांना आता हा प्रश्न ठामपणे ह्याच किसान शेतकरी चळवळीतल्या नेत्यांनी विचारायला पाहिजे की जेव्हा प्रत्यक्ष शेतकरी लुटला जातो आहे, अशी धोरणं राबवली जातात, ह्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे तेव्हा तुम्ही चुप का बसलात? ही फुकटाफाकटी ही टिकत नाही, ही फक्त धुळपेक आहे. हे वारंवार स्पष्ट झाल्याच्या नंतर सुद्धा परत हे नेते त्याच पद्धतीनं वागतात. त्याच पद्धतीनं हे जे रेवडी कल्चर आहे ना, पंतप्रधानांनी फार नेमका शब्द वापरलेला आहे. कुणाच्याही बाबतीमध्ये असो, शेतकरी संघटनेनं अतिशय स्पष्टपणे भीक नको हवे घामाचे दाम आणि दुसरी एक घोषणा अशी होती की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव असा शब्द होता. कमी तर नाहीच नाही पण जास्त सुद्धा नाही, त्याच्यामध्ये सूट सबसिडीचं काही कामच नाही, घेऊ घामाचे दाम असं म्हणल्याच्या नंतर प्रत्यक्ष रास्त भावाच्या बाबतीमध्ये संपूर्ण तेलंगणामध्ये त्यांनी नको त्या पद्धतीनं पद्मश्री सुभाष पाळेकर त्यांचं जे 0 बजेट शेतीचा जो बुवाबाजी होती त्या सगळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये याच राज्यांनी पाठिंबा दिलेला आहे.
मग त्यावेळेस शेतकरी चळवळीतल्या लोकांनी ह्यांना जाब का नाही विचारला की हा एक अतिशय भंकस असा प्रकारे प्रत्यक्ष व्यावसायिक पातळीवरती शेती करणाऱ्याला हे झिरो बजेटचे कौतुक परवडत नाहीत. ही खरं तर ग्राहकामधून सुरू व्हायची तर चळवळ व्हायला पाहिजे होती की आम्हाला काय सेंद्रिय उत्पादन पाहिजे आहे म्हणून. शेतकऱ्यांच्या बाजूने होऊ शकत नाही ही चळवळ. हे सगळं माहीत असताना सुद्धा ह्या उटपटांग लोकांनी ज्यांनी शेतीचं कायम नुकसान केलं, म्हणजे राजकर्त्यांनी केलं आणि पाळेकर सारखे जे भंकसगिरी करतात त्यांनी पण केलं, किंवा गोशाळा ते गोमूत्र या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याला प्रोत्साहन देणारा जो वर्ग आहे, कसा याला गाय धार्जिन तसं शेतकरी चळवळीतले नेते या लोकांच्याच पाठीमागं का जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती गेल्यानंतर धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला शेतकऱ्याचा पोरगा कमी करत नाही असं जे वाक्य शेतकरी चळवळीतलं तेव्हाचं होतं शरद जोशींच्या लिखाणातलं, आजही ते तसंच आहे ना. जे राज्यकर्ते आहेत ते शेतकऱ्याच्याच पोटीचे आहेत. हे तसं असताना सुद्धा जेव्हा जेव्हा शेतीच्या बाबतीतले निर्णय शेतीच्या विरोधातले घेतले जातात, शेतकऱ्याचं शोषण केलं जातं, तेव्हा हे सगळे चूप बसतात. आपल्या बापाचा गळा आपण ज्या सरकारमध्ये अधिकारी आहोत, मंत्री आहोत, त्याची धोरणं कापतात हे बघत हे लोक शांत बसतात. तेलंगणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये तुम्ही मदत करता आहात फक्त, पण प्रत्यक्ष शेती उत्पादन काय म्हणता त्याला त्याची बाजारपेठ खुली करणं असो, त्याच्यावरती बंधनं उठवणं असो, किंवा देशाच्या पातळीवरती शेतमालाची बाजारपेठ एक असली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये भारत राष्ट्र समितीने काय भूमिका घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांना मदत करता आहात, शेतकऱ्याच्या पुरीच्या लग्नासाठी पैसे देतो म्हणून सांगतात, ट्रॅक्टरसाठीचं कर्ज 95% अनुदान आणि बाकीचे सगळे नाटकं करतात. हे करण्याच्या पेक्षा मूलतः या शेतकऱ्याचा म्हणजे हा जो सगळा पट्टा आहे महाराष्ट्रापासून सुरू होतो, गोदावरीचा जो खोऱ्याचा प्रदेश आहे, तो सगळा विस्तारत तेलंगणामध्ये जातो, पुढे मग आंध्र प्रदेशमध्ये जातो. म्हणजे तशा अर्थाने एक भौगोलिक सलगता, त्र्यंबकेश्वर पासून निघालेली गोदावरी नदी मराठवाड्यातून तेलंगणामध्ये प्रवेश करते, त्याच्यातून पुढे मग ती आंध्र प्रदेशमध्ये जाते पुढे, आणि विशाखापट्टणमच्या जवळ ती त्या बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. हा सगळा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. हा सगळा वर्षानुवर्ष सुपीक राहिलेला प्रदेश आहे. एकेकाळी जिथे संपन्नता होती, सगळ्या जुन्या राजवटी सातवाहनासारख्या संपन्न अशा याच नदीच्या काठी काय म्हणता येईल विकसित पावलेल्या आहेत. हे सगळं माहिती आहे. म्हणजे एकेकाळी इथे सगळी समृद्धी होती आणि ती आज लुटल्या गेली, कारण की शेतीची लूट झाली. मग आता तेलंगणाच्या सरकारने त्यांच्या गेल्या काही वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेतीवरची बंधनं का नाही उठवली. शेतमालाची बाजारपेठ किमान राज्याअंतर्गत खुली झाली पाहिजे. रयतू बाजार म्हणून त्या संकल्पनेच्या बाबतीत जे सांगतात त्याचा विस्तार का नाही झाला हे का नाही बोलत. आज जेव्हा म्हणजे उदाहरणं कशी दिली जातात की बाबा महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरती पलीकडे जे शेतकरी आहेत त्यांना कसा शासनाचा फायदा मिळतो. शासनाचा फायदा म्हणजे शासनानं दिलेली मदत. जसं मोदी शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा करतात, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजनाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही. सगळ्यांना ह्याचं कौतुक वाटतं की योजना आहे, किती चांगल्या योजनेत आणि आपण त्यांना मदत करतो, पण ह्याचं उत्तर कोणी देत नाही. मग तुम्हाला ह्या योजना दुसऱ्या क्षेत्रात राबवायची गरज का नाही पडली. प्रत्येक शेतकऱ्याला शेती सोडून बाकीचे काही धंदे तुम्ही सुचवता, जोडधंदे कसे कर आणि काय म्हणता, किंवा शेतकऱ्याला मदत केली म्हणून कौतुक करता. तुम्ही असं का नाही म्हणत मग एखाद्या दुकानदाराला की तुझं दुकान चालत नाहीये, त्याच्याबरोबर तू एक गाय पाळ म्हणून. सगळ्या तेलंगणातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना के चंद्रशेखर राव यांनी एक म्हैस सांभाळायला का नाही दिली. तुम्ही पाळा म्हणून. तुम्ही जसं शेतकऱ्याला सांगता ना जोडधंदा करा म्हणून आणि बाकीच्या गोष्टीसाठी म्हणता म्हणून मदत करा, मग तुम्ही त्यांना का नाही निघाल. तुम्हाला माहिती आहे ही मदत उपकाराच्या भावनेनं नाही, अपराध गंडापोटी आहे. तुम्ही शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि त्याचं काय म्हणता त्याचं एक परिमार्जन करावं म्हणून तुम्ही अशी तोटकी मदत त्याच्या भिकेचा तुकडा त्याच्या झोळीमध्ये टाकताय. आश्चर्य याचं आहे की हे सगळं गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी चळवळीनं मांडलेलं आहे. वैचारिक पातळीवरती स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. के चंद्रशेखर राव यांचा आमचा विरोध फक्त वैचारिक आहे की तुम्ही ज्या फुकटाफाकटीच्या योजना आज सांगता आहात याच्या संदर्भामध्ये 40 वर्षापासून वैचारिक प्रबोधन शरद जोशींनी केलेलं होतं आणि त्यांच्या चळवळीतले आणि बाकीचे शेतकरी चळवळीतले लोक सुद्धा ते ज्यांना माहिती आहे, ज्यांना पूर्णपणे नीट कळतं आहे, ते सुद्धा परत ह्यांनाच बळी पडत आहेत. आणि आताही जेव्हा शेतकरी संघटनेच्या याच्यामध्ये
व्यक्तिपूजा ही गोष्ट नव्हती. आणि आता BRSच्या सगळ्या ह्याच्यावरती त्यांचाच फक्त फोटो लावलेला आहे, के चंद्रशेखर रावचा. प्रवेश करणाऱ्या एकाही शेतकरी नेत्याचं नाव तर, फोटो तर सोडा, नाव सुद्धा कुठे दिसत नाही. म्हणजे तुम्ही परत त्या व्यक्तिपूजेला बळी चाललेले आहात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी नाकारल्या 40 वर्षापूर्वी 1979-80ला शेतकरी संघटनेच्या स्थापनेच्या वेळेस जी काही मांडणी होती, उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे, भीक नको हवे घामाचे दाम, आणि 90च्या दरम्यान बाजारपेठेची मुक्ती मागितलेली होती. ह्या तिन्ही गोष्टीला हरताळ फासणाऱ्या योजना के चंद्रशेखर राव राबवत आहेत. जो मार्शल प्लान शरद जोशींनी सांगितला होता, त्याच्यामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि शेती विरोधी कायद्यांपासून शेतकऱ्याची मुक्ती ही त्रिसूत्री सांगितली होती. आणि ह्याच्यावर आधारित मार्शल प्लान सांगितलेला होता. ह्याच्यातली एकही गोष्ट के चंद्रशेखर राव करताना दिसत नाहीत. बाजारपेठेचं स्वातंत्र्य ते तेलंगणाच्या अंतर्गत संपूर्णपणे कृषी उत्पादनांची बाजारपेठ मोकळी करायला तयार नाहीत. किंवा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये देश पातळीवरती एक बाजारपेठ असावी, याच्या बाबतीत कुठल्याही याच्या बाबतीतली ठामठोकपणे ठळक मागणी चंद्रशेखर राव यांनी केलेली नाही. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्याचं नेमकं उलट आहे. तुम्ही पद्मश्री सुभाष पाळेकर सारख्या भंकस माणसांना त्या ठिकाणी नको तेवढं प्रोत्साहन देऊन तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांचं हिरावून घेतात. आणि तिसरा मुद्दा, शेती विरोधी कायदे. याच्या म्हणजे जे कृषी आंदोलन झालं त्या शेती कायद्यांच्या विरोधामध्ये, आणि ते शेती कायदे मागं घ्यावे लागले. खरं तर मूळ जे शेती कायदे शेती विरोधी होते ते पहिले बरखास्त करा. त्याचं काही प्रमाणामध्ये या नवीन शेती कायद्यामध्ये त्याचा अंमल होत होता. याच्या विरोधामध्ये भारतभर जेव्हा आंदोलन झालं तेव्हा के चंद्रशेखर राव कुठं होते? त्यांनी ह्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामधले त्यांची भूमिका, उलट त्यांनी तर पाठिंबा दिलेला होता या सगळ्याला. म्हणजे एका अर्थाने आपण म्हणतो ना, कसायाला गाय धार्जिन, त्या पद्धतीनं आताचे शेतकरी चळवळीतले सगळे नेते जेव्हा के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षामध्ये जात आहेत, ते त्यांच्या शेती धोरणाचं, शेतीचं मरण असे धोरण जे आखतोय, त्याच कसायाच्या हातामध्ये ही गाय चाललेली आहे. त्यामुळे तिचं पुढं काय व्हावं हे सांगायची गरज नाही. वैयक्तिक पातळीवरती ज्यांना जायचं आहे त्यांना शुभेच्छा. पण शेतीचं धोरण म्हणून BRS सारखा पक्ष कुठलीही चांगली भूमिका घेत नाही, हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.